व्हिडिओ बनवायचा होता ना. अगं हो, व्हिडिओ बनवायचा होता, राहूनच गेला. तुला मी सांगितलं होतं तरी की दुपारी लक्षात दे. बरं चला, व्हिडिओ बनवायचाच होता. घे बेटा, व्हिडिओ बनवायचाच होता तर आता दाखवून दे. व्हिडिओ कशाबद्दल होता तेही सांगते की टॅनिंग बद्दल व्हिडिओ होता. टॅनिंग कुठल्या लेवलचं होऊ शकतं. मी क्रॉक्स वेअर करते आणि बाईकवर क्रॉक्स वेअर केल्यानंतर काय फरक होतो माहितीये. क्रॉक्सला माझ्या होल आहेत, असे लाईटली होल आहेत. तर त्या होलमधनं हे बघ, हे जे आहे टॅनिंग, हे जे तुम्हाला असे दिसत आहेत ना टॅनिंग, हे टॅनिंग जे आहेत ते क्रॉक्सच्या होलमधनं ऊन पडून ते टॅनिंग झालेलं आहे. म्हणजे अख्खी जीन्सने किंवा क्रॉक्सने पाय तर पॅक आहे माझं, पण लाईटली त्या क्रॉक्सला होल्स असल्यामुळे ना हे सगळे असे झालेले आहेत. एवढ्या प्रमाणात टॅनिंग झालेलं आहे. सो हे टॅनिंग देखील रिमूव्ह करत असताना मला जवळजवळ 8 दिवस झालेत मी कंटिन्यू डिटॅन किंवा स्क्रब अप्लाय करते. तेव्हा कुठे ते टॅनिंग रिमूव्ह होईल, पण कंटिन्यू करावं लागतंय तेव्हा कुठे होईल. सो तुम्ही देखील तुमच्या स्किनची काळजी घ्या. सनस्क्रीम पायाला देखील हाताला देखील यूज करणं गरजेचं आहे. आणि हिवाळ्यात मॉइश्चरायझर तर आवश्यक आहे. टाचांना देखील पायाला देखील दिवसा मॉइश्चरायझर लावा, सॉक्स वेअर करा आणि रात्री झोपताना क्रॅक क्रीम लावा. हातांना देखील तुम्ही क्रॅक क्रीम लावू शकतात किंवा मॉइश्चरायझर, अदरवाईज ते इतके ड्राय होऊन जातील. फेसची काळजी घेता तशी बॉडीची देखील काळजी घ्या, पायाची देखील काळजी घ्या. आणि कोणाकोणाचे पाय चप्पलमुळे असे झालेले आहेत की पूर्ण बेल्ट असा उमटून गेलेला आहे आणि अशा प्रकारे टॅनिंग झाले आहेत. माझे तर पूर्ण पाय पॅक्स असतात, पण तरी त्या क्रॉक्सच्या होलमधनं एक दिवस म्हणजे मला असं झालेलं की अरे माझ्या पायाला काय झालंय, असं हे डॉट कसे आले आहेत. नंतर लक्षात आलं की त्या क्रॉक्सला होल आहेत आणि जिथं जिथं होल आहेत त्या होलमधनं हे टॅनिंग झालेलं आहे. असं तुमच्या बाबतीत होऊ नये त्यासाठी आधीच तुम्ही सनस्क्रीन लावा. मी तर आता काळजी घेईन, तुम्ही आत्तापासून काळजी घ्या.